नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक योगेश वानखेडे, संस्थापक अध्यक्ष स्वामी विवेकानंद प्रशासकीय महाविद्यालय, स्वामी विवेकानंद अभ्यासिका व सक्सेस गायडन्स पॉईंट हिंगणघाट व वर्धा। मित्रांनो बघा, आज आपण संख्यांचे प्रकार पार्ट 1 आपण पाहिलेला आहे। भाग 1 मध्ये जवळपास 8 संख्यांचे प्रकार पाहिले आहे। आता भाग 2 आपण सुरुवात करणार आहोत मित्रांनो। आपण भाग 2 संख्यांचे प्रकार, जवळपास 3 संख्यांचे प्रकार या भागामध्ये आपण पाहणार आहोत। ठीक आहे, ओके। भाग 3 मध्ये नंतरचे संख्यांचे प्रकार पाहणार आहोत मित्रांनो। ठीक आहे, ओके। बघा, पहिल्या भागावरून तुमच्या लक्षात आलं असेल की गणित हा विषय खरंच सोपा आहे जर शिकवणारे जर व्यवस्थित राहिले आणि शिकणारे जर व्यवस्थित राहिले, शिकवणाऱ्याची इच्छा असली आणि शिकणारीच जर इच्छा असली तर गणितासारखा सोपा विषय जगातला दुसरा कोणताच नाही आहे मित्रांनो। हे संख्यांच्या 8 प्रकारांतून तुमच्या लक्षात आलं असेल आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की सर्वांनी या सक्सेस गायडन्स पॉईंट या चॅनलला सबस्क्राईब करावं। आजचं पहिलं लेक्चर झालं, आता हे दुसरं लेक्चर आहे। याच्यानंतर असे कंटिन्यू लेक्चर, ठीक आहे, संख्यांचे प्रकार, त्यानंतर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, लसावी, मसावी, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ, त्यानंतर शेकडेवारी, सरासरी, नफा तोटा, खरेदी विक्री, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, काळ, काम, वेग, गुणोत्तर व प्रमाण, रेल्वे, त्यानंतर नळ व टाकी, त्याच्यामध्ये सर्व आलं, बोट व स्ट्रीम, प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स, हे सर्व टॉपिक मित्रांनो आपण याच्यामध्ये पाहणार या लेक्चरच्या या पूर्ण सिरीजमध्ये। आता हे मराठी प्लस इंग्लिशमध्ये आहे हे लेक्चर। याच्यानंतरचे काही लेक्चर तुम्हाला म्हणजे एक स्पेशल लेक्चर फक्त इंग्लिश मिडियमवाल्यांसाठी राहणार, त्यात इंग्लिश आणि हिंदी दोन्ही लँग्वेजचा वापर होईल मित्रांनो। ठीक आहे, ओके। आणि याच्यामध्ये सर्वच एक्झाम कव्हर होईल, म्हणजे क्लास 4 पासून तर क्लास 1 पर्यंत, म्हणजे पोलीस भरतीपासून तर UPSC पर्यंत सर्व लेवलचे मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम, रिझनिंगचे प्रॉब्लेम, लॉजिकल रिझनिंग असो, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असो, सर्व प्रकारचे याच्यामध्ये कव्हर होणार आहे। चला मित्रांनो, तर संख्यांचे प्रकार, जास्त वेळ न घालवता संख्यांच्या प्रकाराला आपण सुरुवात करूया मित्रांनो। बघा, लक्षात घ्या, संख्यांच्या प्रकारामध्ये पहिल्या लेक्चरमध्ये आपण जवळपास संख्यांचे 8 प्रकार पाहिले मित्रांनो आपण। ठीक आहे, ओके। आता आजच्या या लेक्चरमध्ये या भागामध्ये संख्यांचे जवळपास 3 प्रकार आपल्याला पाहायचे आहे। संख्यांचे प्रकार, ज्याला आपण टाइप्स ऑफ नंबर म्हटलं मित्रांनो, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, टाइप्स ऑफ नंबर। आजच्या या लेक्चरमध्ये संख्यांच्या प्रकारामधला कोणता प्रकार पाहायचा आहे बघा, लक्षात घ्या मित्रांनो, एकदम सोपी प्रकार आहे। ठीक आहे, ओके। आणि त्याला म्हणू आपण, बघा, तो प्रकार आपल्याला पाहायचा आहे आणि तो आहे मित्रांनो त्रिकोणी संख्या। कोणती संख्या? त्रिकोणी संख्या, ज्याला इंग्लिशमध्ये मित्रांनो काय म्हणतात, त्याला इंग्लिशमध्ये आपण ट्रायंग्युलर नंबर असे म्हणतो। काय म्हणतो? ट्रायंग्युलर नंबर, त्रिकोणी संख्या, ट्रायंग्युलर नंबर। ओके, ठीक आहे, डन। चला पहा, लक्षात घ्या मित्रांनो, त्रिकोणी संख्या, ट्रायंग्युलर नंबर, एकदम सोपी प्रकार आहे मित्रांनो। ठीक आहे, तुमच्या जे काही कमेंट्स असेल त्या कमेंट बॉक्समध्ये टाकायचं। तुम्हाला समजत असेल, सोपं वाटत असेल, कठीण जात असेल, घाई होत असेल, सावकाश होत असेल, सर्व प्रकारच्या कमेंट्स, ठीक आहे, त्या ठिकाणी टाका। चांगलं वाटलं असेल तरी टाकायचं, वाईट वाटलं असेल तरी टाकायचं, तुमच्या प्रत्येक कमेंटचं स्वागत आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। ठीक आहे, ओके। त्रिकोणी संख्या खूप सोपी प्रकार आहे आणि खूप महत्त्वाचा, बऱ्याचशा एक्झाममध्ये मित्रांनो हा त्रिकोणी संख्या हा प्रकार तुम्हाला विचारतात। कशा प्रकारे हे सॉल्व करायचं समजून घ्या। त्रिकोणी संख्या बघा, लक्षात घ्या मित्रांनो, उदाहरण याच्यात विचारतात। उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, प्रश्न कसा विचारतात? प्रश्न विचारतात मित्रांनो, 4 व 5 यांची त्रिकोणी संख्या कोणती? यांची त्रिकोणी संख्या कोणती, ज्याला आपण ट्रायंग्युलर नंबर म्हणतो। कोणता नंबर? ट्रायंग्युलर नंबर। 4 व 5 यांची त्रिकोणी संख्या कोणती? एकदम सोपी प्रश्न आहे मित्रांनो आणि सोप्या पद्धतीनेच करायचं। बघा, त्रिकोणी संख्या कशाची विचारली? 4 व 5ची। 4 आणि 5 हे कसे नंबर आहे मित्रांनो? 4 आणि 5 हे क्रमवार नंबर आहे। त्रिकोणी संख्या कोणाची निघते? त्रिकोणी संख्येची मी डेफिनेशन सांगतो आहे, ठीक आहे। क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस। कशाला? क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस। निमपट म्हणजे मित्रांनो अर्धी म्हणजेच हाफ। क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात। ठीक आहे। मल्टिप्लिकेशन्स ऑफ कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर अँड हाफ ऑफ देम मीन्स ट्रायंग्युलर नंबर। बघा, लक्षात घ्या मित्रांनो, काय विचारलं आहे? 4 व 5 यांची त्रिकोणी संख्या कोणती? 4 आणि 5, 4 नंतर 5 ही क्रमवार संख्या मित्रांनो। काय करायचं? क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस गुणाकार करायचा आणि त्याची निमपट मीन्स डिवाइड बाय 2 करायचे, डिवाइड बाय 2 करायचे मित्रांनो। ठीक आहे, 2नी भागितलं
बे एक बे, बे दुने 4, बे एक बे, बे दुने 4 आणि 5 दुने 10 मित्रांनो, उत्तर आलं 10. किंवा ठीक आहे ओके, असं दोन्ही न भागता पण भागायचं दोन्हीच भागून टाकायचं. किंवा असंही करू शकता तुम्ही, 4 गुणला 5 किती होते, 20 होते मित्रांनो. 20 भागेला 2 बरोबर किती होते, 10 होते. हे असे उत्तर काढता येते. त्रिकोणी संख्या किती आली मित्रांनो, 10. कोणाची, 4 व 5 यांची त्रिकोणी संख्या आली आहे 10. किती आली आहे, 10. पुन्हा एक उदाहरण घेतो मित्रांनो, बघा लक्षात घ्या नेमकं करत काय आहे आपण. ठीक आहे, पुन्हा याच्यात जर विचारू शकते तुम्हाला, 8 व 9 यांची त्रिकोणी संख्या सांगा. कशाची, 8 आणि 9ची. खूप सोपा आहे मित्रांनो, बघा लक्षात घ्या. आता काय करायचं, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट म्हणजे हाफ, निमपट्टीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. हे बघा मित्रांनो, 2नी 8ला भागायचं, 2 चोक 8 आणि 9 चोक 36. फाडे पाठ ठेवायचे. एवढा फाडा तुम्हाला आलाच पाहिजे, एवढा फाडा आलाच पाहिजे. ठीक आहे ओके, 9 चोक 36. उत्तर आलं मित्रांनो 36. म्हणजे 8 व 9ची त्रिकोणी संख्या किती आली आहे, 36. समजलं मित्रांनो. म्हणजेच काय करायचं, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट्टीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. कळलं इथपर्यंत, समजलं. त्यानंतर मित्रांनो, या त्रिकोणी संख्येमध्येच प्रश्न कसा विचारतात. आता त्रिकोणी संख्येमध्येच प्रश्न पुन्हा कसे विचारतात. ही झाली मित्रांनो त्रिकोणी संख्या. आता आपल्याला पाहायची आहे, बघा लक्षात घ्या, आता आपल्याला पाहायची आहे याच्यातच त्रिकोणी संख्येचा पाया, बेस ऑफ ट्रायंग्युलर नंबर. त्रिकोणी संख्येचा पाया बेस, इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो बेस ऑफ ट्रायंग्युलर नंबर. याच्यावर सुद्धा 100% प्रश्न विचारतात आणि खूप सोपी घटक आहे मित्रांनो. बघा लक्षात घ्या, समजून घ्या. त्रिकोणी संख्येचा पाया. आता प्रश्न कसा विचारतात, क्वेश्चन आहे मित्रांनो तुम्हाला. बघा प्रश्न कशा प्रकारे आहे, 15 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. 15 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. आता बघा मित्रांनो, प्रश्नामध्ये दिलं काय आहे आणि विचारलं काय आहे आणि आपल्याला काढायचं काय आहे हे समजलं पाहिजे ना आपल्याला. प्रश्न विचारला आहे 15 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. 15 या त्रिकोणी संख्येचा पाया किती असा प्रश्न विचारला आणि एकदम सोपी प्रश्न आहे मित्रांनो. कसा प्रश्न आहे, एकदम सोपा प्रश्न आहे आणि सोपा प्रश्न आपल्याला काढताच आला पाहिजे. प्रश्न विचारला आहे 15 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. आता 15 या त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे 15 ऑलरेडी ही त्रिकोणी संख्या आणि त्याचा पाया काढायचा आहे. त्याचा काय काढायचा आहे, पाया काढायचा. कसा काढायचा मित्रांनो पाया, बघा लक्षात घ्या. पाया जर काढा म्हटलं, ठीक आहे ओके, तर काय करायचं, ही जी 15 दिसते या 15च्या डबल लिहायचे. 15च्या डबल किती होते मित्रांनो, 30. ओके, हे जे 30 आले, या 30च्या आधीची काय काढायची, वर्गसंख्या काढायची. 30च्या आधीची वर्गसंख्या. बघा किती सोपं आहे मित्रांनो, म्हणजे गणित सोपं असून किती सोपं असावं. ठीक आहे, हे सर्वात सोपं उदाहरण आहे. 30च्या आधीची वर्गसंख्या. आता आम्हाला सर 30च्या आधीची आम्हाला वर्गच पाठ नाही तर गेलं वाया. हो, वायाच गेलं. जे पाठ करायचं ते पाठ करावंच लागेल. वर्ग तुम्हाला पाठ करायचा आहे. वर्ग जर तुम्हाला पाठ असेल मित्रांनो तर हे गणित तुम्हाला सोप्या पद्धतीने काढता येते. 30च्या आधीची वर्गसंख्या किती येते, 25 येते. किती येते, 25. ओके, 30च्या आधीची वर्गसंख्या आहे मित्रांनो 25. किती आहे, 25. आणि या 25चा काय काढायचा, वर्गमूळ काढायचा. 25चा काढायचा वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर रूट. 25चा वर्गमूळ 5चा 25. उत्तर आलं मित्रांनो 5. उत्तर आलं 5. कशाचा पाया, 15 या त्रिकोणी संख्येचा पाया, बेस ऑफ ट्रायंग्युलर नंबर. कशाचा, ठीक आहे ओके, 15चा. ठीक आहे ओके, काय करायचं म्हटलं मी, 15च्या डबल 30. 30च्या आधीची वर्गसंख्या 25. 25चा वर्गमूळ 5. पुन्हा एक एक्झाम्पल देतो मित्रांनो, बघा लक्षात घ्या. पाया कशाला म्हणतात समजून घ्या. बघा पुन्हा एक उदाहरण देतो याच्यातच. ठीक आहे ओके, काय करायचं बघा लक्षात घ्या. 45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. 45 या त्रिकोणी संख्येचा पाया, बेस म्हणजे 2 ज्या संख्या असतात ना क्रमवार, त्यातली लहान संख्या त्याला बेस म्हणतात. ठीक आहे, काय करायचं, हे 45 इथे लिहिले, 45च्या डबल लिहायचे. 45च्या डबल किती होते मित्रांनो, 45च्या डबल होते 90. 90च्या आधीची वर्गसंख्या. हो, वर्ग तर पाठ पाहिजेनच आणि तेच आमचं नाही आहे मला, त्याच्यामुळे आमचं वाया गेलं. काही वाया गेलं नाही, वाया जाऊ द्यायचं नाही. आपल्याच हाताने आपण वाया जाऊ देतो मित्रांनो. अरे वर्ग पाठ करायला काय लागते राजा, बंदी नोकरी मिळणार आहे ना, मग एखादी गोष्ट पाठ करायला काय लागत आहे. ठीक आहे ओके, वर्ग 90च्या आधीची वर्गसंख्या येते मित्रांनो 81. किती येते, 81. आणि या 81चा वर्गमूळ ओके, स्क्वेअर रूट ऑफ 81 किती येते मित्रांनो, 99.
81, 9 9 जा 81. कळली मित्रांनो त्रिकोणी संख्या, समजली त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्येचा पाया कळला नक्की. ओके, व्हेरी गुड. त्यानंतर याच्यात काय विचारतात, ही झाली मित्रांनो नंबर 1 त्रिकोणी संख्या, नंबर 1 त्रिकोणी संख्या. आता आपण नंबर 2 पाहू आजच्या या दुसऱ्या लेक्चरमध्ये, संख्यांचे प्रकार पार्ट 2, संख्यांचे प्रकार पार्ट 2. ठीक आहे, ओके. आता या पार्ट 1 मध्ये 8 प्रकार पाहिले, पार्ट 2 मध्ये नंबर 2 दुसरा प्रकार पाहायचा मित्रांनो संख्यांचा, आणि ती आहे खूपच सोपी आहे रे, खूपच सोपी आहे. सोपी राहून किती सोपी राहायची, एवढी संख्या आहे रे ही सोपी संख्या. गणित हा विषयच मुळात सोपा आहे. याला इंग्लिशमध्ये म्हणतात मित्रांनो रॅशनल नंबर. रॅशनल नंबर, रॅशन समजते ना तुम्हाला, ठीक आहे, ओके. हो, रॅशनल नंबर, परिमेय संख्या एकदम सोपी आहे. बघा लक्षात घ्या कशा प्रकारे काढायची परिमेय संख्या. आता परिमेय संख्यांचे 3 प्रकार याच्यात पाहायचे. किती प्रकार? 3 प्रकार. 1 2 3. किती प्रकार? 3 प्रकार. कोणते कोणते? नंबर 1, नंबर 2, नंबर, अरे किती प्रकार? 3 प्रकार. कोणते? नंबर 1, नंबर 2, नंबर. अरे काय सर म्हणा चिवत्या बनवता म्हणा, आम्हाला प्रकार कोणते हे तर सांगा म्हणा. नंबर 1, नंबर 2, नंबर 3 तर आम्हालाही माहिती आहे म्हणा, प्रकार कोणते आहे नाही बनवत मित्रांनो मी चिवत्या. लक्षात घ्या, सांगतोय शिकवतो आहे, समजून घ्या. आता परिमेय संख्या, रॅशनल नंबर, परिमेय संख्येचा पहिला प्रकार पाहायचा नंबर 1 मित्रांनो. बघा लक्षात घ्या, साध्या परिमेय संख्या. साध्या परिमेय संख्या कशा प्रकारचा बघा लक्षात घ्या. अंश आणि छेदातल्या परिमेय संख्या, जसं 2/4, -3/5, -6/-8. ओके. त्यानंतर बघा लक्षात घ्या कशा परिमेय संख्या समजून घ्या, ठीक आहे, ओके. त्यानंतर 2, ओके. त्यानंतर 2, ओके. त्यानंतर 0, ठीक आहे, ओके. बघा लक्षात घ्या मित्रांनो, या आहे परिमेय संख्या. आता म्हणाल सर का होय हे तर तुम्ही नंबर लिहिले, पण या होय म्हणजे नेमक्या काय आहे, याला निकष काय आहे, काय क्रायटेरिया आहे, कशाला म्हणायचं परिमेय संख्या, आम्हाला नियम सांगा. सांगतो, घाई करू नका. लक्षात घ्या मित्रांनो, समजून घ्या. आता या आहे परिमेय संख्या, परंतु ह्या परिमेय संख्या नाही. 3/0, ओके. 6/7 -7, ठीक आहे, ओके. या परिमेय संख्या नाही. मग आता काय समजलं का? नाही समजलं असेल पुन्हा सांगतो, ठीक आहे, ओके. अजून पुन्हा जवळ जातो, ठीक आहे, ओके. लक्षात घ्या, इथे छेदस्थानी किती आहे म्हणजे डिनॉमिनेटर 4, इथे डिनॉमिनेटर किती आहे 5, डिनॉमिनेटर म्हणजे छेद, ओके. इथं डिनॉमिनेटर किती आहे -8, इथं डिनॉमिनेटर किती आहे रे, किती आहे सर म्हणाल की दिसतच नाही, 2च दिसत आहे, खाली तर काहीच नाही आहे. जिथं काहीच खाली नसते तिथं किती असते मित्रांनो? 1 असतोच. किती असतो? 1 असतोच, ठीक आहे, ओके. लक्षात घ्या, म्हणजे इथे 1 आहे, इथं किती आहे? इथं सुद्धा 1 आहे. म्हणजे यांचा डिनॉमिनेटर किती आहे? 4, 5, -8, 1 1. आणि याचा डिनॉमिनेटर किती आहे? 0. इथे 7 -7 0. लक्षात घ्या मित्रांनो, या हे परिमेय संख्या, या परिमेय संख्या नाही. परिमेय संख्या म्हणजे अशा संख्या की ज्यांचा छेद 0 सोडून कोणताही अंक असतो. काय नाही चालत आपल्याला? पत्ते कशाचे? शून्याची पत आहे, बाकी सारं काही चालते, 0 नाही पाहिजे, 0 खपणार नाही, ओके. परिमेय संख्या रॅशनल नंबर्स विच डिनॉमिनेटर, ओके, एक्सेप्ट बाय 0, ठीक आहे, ओके. विच डिनॉमिनेटर एक्सेप्ट बाय 0, ओके. 0 नाही पाहिजे, 0 सोडून कोणताही अंक चालते, त्याला म्हणतात परिमेय संख्या. हा पहिला प्रकार पाहिला मित्रांनो आपण परिमेय संख्येचा. याच्यात दुसरा प्रकार पाहायचा आहे परिमेय संख्यांचा, आणि तो दुसरा दशांश अपूर्णांकाच्या परिमेय संख्या, डेसिमल फ्रॅक्शनवाल्या, ठीक आहे, ओके. बघा लक्षात घ्या मित्रांनो, एकदम सोपं आहे. सोपं असून किती सोपं असावं हे समजून घ्या. बघा लक्षात घ्या, डेसिमल फ्रॅक्शन, ओके. जसं 3.24 6 ... याचा अर्थ काय होते मित्रांनो? याचा अर्थ होतो हा जो शेवटचा 6 आहे हा रिपीट होणार आहे, ठीक आहे, ओके. किंवा ही झाली परिमेय संख्या. अशी जर संख्या दिसली मित्रांनो डॉटवाली, समजून जायचं की परिमेय संख्याच असते, 100% रॅशनल नंबर. दुसरं उदाहरण घेतो, बघा लक्षात घ्या याच्यामध्ये. किंवा 3.426 1, ओके. डोक्यावर आडवी रेष मित्रांनो, याला म्हणतात आवर्ती, ठीक आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. डोक्यावर आडवी रेष असणे म्हणजे जेवढ्या संख्यांच्या डोक्यावर आडवी रेष आहे तेवढ्याच संख्या रिपीट होणार आहे. कशाच्या डोक्यावर आडवी रेष आहे? 61 61 61 61. किती टाईम रिपीट होईल? आणि अशा जर संख्या दिसल्या मित्रांनो समजून जायचं, ठीक आहे, 101% काय आहे? परिमेय संख्याच आहे, 101% परिमेय संख्याच आहे. त्यानंतर नंबर
3 तिसरा प्रकार पाहायचा आहे, ठीक आहे ओके. हा एक प्रकार पाहिला होता आपण 3.42, ठीक आहे ओके. 3, 4 रिपीट, ठीक आहे ओके. ही झाली एक परिमेय संख्या. 2 प्रकार झाले मित्रांनो. त्यानंतर नंबर 3 तिसरा प्रकार पाहायचा आहे परिमेय संख्येचा. तिसरा प्रकार एकदम सोपा प्रकार आहे मित्रांनो, बघा लक्षात घ्या. पहिल्या प्रकारात पाहिलं की छेदस्थानी काय नाही पाहिजे, डिनॉमिनेटर 0 नाही पाहिजे, शून्य सोडून कोणताही चालेल, ते शून्य खपत नाही, शून्याची पत आहे आम्हाला, ठीक आहे ओके. त्यानंतर दुसरा प्रकार पाहिला शेवटी डॉट डॉट म्हणजे शेवटचा अंक हा रिपीट झाला पाहिजे किंवा डोक्यावर आडवी रेष पाहिजे, म्हणजे तेवढा ग्रुप हा रिपीट झाला पाहिजे, त्याला सुद्धा म्हणतात परिमेय संख्या. तिसरा प्रकार कर्णीस्थ परिमेय. कर्णी म्हणजे समजते ना, फूकपाक करते ते निंबू गिंबू फूकपाक करून ठेवते, त्याला आपण म्हणतो कर्णी झाली. हो कर्णी, इथं पण कर्णी होऊ नये, कर्णीतून मोकळं करायचं आपल्याला. बघा लक्षात घ्या मित्रांनो, कर्णीस्थ परिमेय संख्या. आता फॉर एक्झाम्पल बघा लक्षात घ्या, अंडर रूट 4 ओके. अंडर रूट 4 ओके म्हणजेच वर्गमुळात 4, याचं उत्तर काय आहे ते 2 ओके. त्यानंतर वर्गमुळात 9, याचं उत्तर किती आहे मित्रांनो 3. 9चा वर्गमूळ 3. त्यानंतर बघा लक्षात घ्या, वर्गमुळात किंवा क्यूब रूट, ठीक आहे ओके. 8चा क्यूब रूट म्हणजे घनमूळ किती येतो मित्रांनो 2. किती येतो 2, ठीक आहे ओके. लक्षात घ्या, समजून घ्या. बघा 4चा स्क्वेअर रूट 2, 9चा स्क्वेअर रूट 3, 3 3 9, 8चा क्यूब रूट 2, ठीक आहे ओके. झालं, याचं उत्तर 2, ठीक आहे. त्यानंतर बघा लक्षात घ्या, आता अंडर रूट 6 याचं उत्तर जर काढतो म्हटलं, 6चा वर्गमूळ जर तुम्हाला जर काढा म्हटलं तर काढू शकते का कोणी? सर म्हणाल आम्हाला लॉग टेबल लागेल, लॉग टेबलने आम्ही काढू शकतो. कोणी म्हणेल सर पॉईंटमध्ये उत्तर येईल. हो लक्षात ठेवा, जिथं पॉईंटमध्ये उत्तर येते आणि जिथं लॉग टेबलची गरज पडते मित्रांनो, म्हणजे ज्या कर्णीचं उत्तर पूर्णांकात येत नाही त्याला म्हणतात त्याला परिमेय संख्या म्हणणार नाही. याचं उत्तर म्हणजेच काय होईल लक्षात घ्या मित्रांनो, 2चा वर्ग 4 आहे आणि 3चा वर्ग 9 आहे, म्हणजेच ही जी संख्या आहे हे 4 आणि 9च्या मध्ये आहे, म्हणजे येणारा आन्सर 2 पॉईंट समथिंग येईल. आणि जेव्हा उत्तर पॉईंटमध्ये येईल त्या परिमेय संख्या राहत नाही मित्रांनो, ठीक आहे ओके. म्हणजे उत्तर कसं आलं पाहिजे, पूर्णांकात आलं पाहिजे, त्यालाच परिमेय संख्या असे म्हणतात. याचं उत्तर पूर्णांकात आलं, याचं उत्तर पूर्णांकात आलं, परंतु याचं उत्तर पॉईंटमध्ये येत आहे, ठीक आहे ओके. जसं अंडर रूट, पुन्हा लक्षात घ्या, अंडर रूट क्यूब रूट 25. आता 25चा क्यूब रूट काढू शकत नाही, 25चा स्क्वेअर रूट निघतो 5, परंतु याचा क्यूब रूट निघत नाही, तो पण पॉईंटमध्ये जाणार आहे. हा सुद्धा लॉग टेबलने आपल्याला काढावा लागेल मित्रांनो. ज्या वेळेस लक्षात ठेवा, ज्या कर्णीचं उत्तर पूर्णांकात येते त्यालाच म्हणतात परिमेय संख्या. दिस इज अ रॅशनल नंबर अँड दिस इज नॉट अ रॅशनल नंबर, दिस इज इरॅशनल नंबर. लक्षात घ्या मित्रांनो, एकदम सोपं आहे. परिमेय संख्या 3 प्रकार पाहिले. पहिल्या प्रकारात मी काय म्हटलं, छेदस्थानी काय पाहिजे, शून्य सोडून कोणताही अंक चालते. दुसरा प्रकार पाहिला, ठीक आहे ओके, पॉईंटवाला, दशांश अपूर्णांकवाला, डेसिमल फ्रॅक्शनवाला, ठीक आहे ओके. लास्टमध्ये काय डॉट 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 म्हणजे पॉईंट रिपीट झाले पाहिजे. तिसरा प्रकारात पाहिला डोक्यावर आडवी रेष पाहिजे. समजले इथपर्यंत मित्रांनो, कळलं? त्यानंतर तिसऱ्या प्रकारात आपण पाहिलं आहे, ठीक आहे ओके, कर्णीस्थ. ज्या कर्णीचं उत्तर म्हणजे ज्या रूटचा आन्सर कंप्लीट नंबरमध्ये येते, ठीक आहे ओके, म्हणजे पूर्ण संख्येत येते, त्याला म्हणतात मित्रांनो पूर्ण संख्या. काय म्हणतात, परिमेय संख्या, रॅशनल नंबर. हे बघा, 4चा स्क्वेअर रूट 2, 9चा स्क्वेअर रूट 3, 8चा क्यूब रूट 2, ठीक आहे ओके. परंतु इथे मित्रांनो याचं कर्णी, या कर्णीचं उत्तर पॉईंटमध्ये येत आहे, पूर्णांकात येत नाही. या कर्णीचं सुद्धा उत्तर पॉईंटमध्ये येत आहे, पूर्णांकात येत नाही, कंप्लीट नंबर येत नाही. मीन्स दिस इज नॉट अ रॅशनल नंबर, दिस इज अ इरॅशनल नंबर. आणि या आहे मित्रांनो परिमेय संख्या. मित्रांनो कळलं तुम्हाला? नक्कीच मी अपेक्षा करतो, ठीक आहे. या संख्यांचे आजच्या या पार्ट 2 दुसऱ्या लेक्चरमध्ये संख्यांचे आपण हे 2 प्रकार पाहिलेले आहे. 2 प्रकार महत्त्वाचे, तिसरा प्रकारसुद्धा पाहणार होतो, त्या पुढच्या भागमध्ये आपण पाहणार आहोत. कारण हे 2 प्रकार खूप महत्त्वाचे, त्यात वेळ देणं फार महत्त्वाचं होतं. याच्यात जर काही अडलं असेल, काही जर समजलं नसेल तर मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता की सर थोडं पुन्हा डिटेलमध्ये एक्सप्लेन करा, किंवा जे काही तुम्हाला वाटलं असेल, जे काही माझ्याकडून अपेक्षा असेल, ठीक आहे ओके. किंवा मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला सुद्धा तुम्ही कॉल करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबरसाठी लागेल तर माझा व्हॉट्सअप नंबर घेऊन घ्या मित्रांनो तुम्ही, ठीक आहे ओके. त्याच्यावर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून मला विचारू शकता की सर
हे कसं काय करायचं, इन डिटेल कसं करायचं, किंवा अजून काही तुम्ही सांगू शकता का? आपली ऑनलाईन ॲपसुद्धा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. सक्सेस गायडन्स पॉईंट नावाची ॲप आहे प्ले स्टोअरवर. त्यावर रोज ऑनलाईन लेक्चर चालतात, रोज ऑनलाईन टेस्ट होतात, त्यावर एक्सप्लेनेशन असते सर्व प्रकारचं. ठीक आहे, बघा लक्षात घ्या मित्रांनो. व्हॉट्सअप नंबरसाठी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे मित्रांनो. ठीक आहे, ओके. व्हॉट्सअप नंबर बघा, हा लिहून ठेवा सर्वांनी. 9604731197 यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुमच्या ज्या काही क्वेरीज असेल मॅथबद्दल, कोणतंही मॅथचं टेन्शनच घ्यायचं नाही मित्रांनो. मॅथ कसंही असो, खालच्या लेवलपासून तर वरच्या लेवलचं असो, मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो, बिलकुल 100% विचारायचं. तुमचे मॅथचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. हा नंबर लिहून घ्या मित्रांनो. ओके, लिहून घ्या सर्वांनी. 2 मिनिट वेळ देतो आहे मी. चला, नक्कीच लिहिलं असेल तर चला मित्रांनो, आजचा हा संख्यांचे प्रकार पार्ट 2 लेक्चरसुद्धा आपण इथेच संपवतो आहे. ठीक आहे, भेटूया तिसऱ्या लेक्चरमध्ये. संख्यांचे प्रकार अजून पुन्हा 3-4 राहिले आहे त्याच्यामध्ये. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, आजचं हे जर लेक्चर जर आवडलं असेल तर खाली कमेंट बॉक्समधून जाऊन कमेंट करा. ठीक आहे, ओके. आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा जास्तीत जास्त. ठीक आहे, ओके. लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. धन्यवाद मित्रांनो, मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.